विष्णुपुराच्या ग्रहावर धर्माभिमानी हिंदूंनी वसलेले एक शांत जग, शांततेचे राज्य केले. तथापि महाबली या राक्षस राजाच्या काळ्या शक्तींनी त्यांचे दुष्ट वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न केला. एक भयंकर दिवस महाबलीचे सैन्य विष्णुपुरावर उतरले आणि ग्रहाची सुसंवाद नष्ट करण्याची धमकी दिली. निडर राजकुमार अर्जुनच्या नेतृत्वाखालील हिंदूंनी त्यांच्या घराचे रक्षण करण्यासाठी भगवान विष्णूचे आशीर्वाद मागितले. भगवद्गीतेच्या दैवी मार्गदर्शनाने त्यांनी पवित्र मंत्रांसह प्रगत तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याचा उपयोग केला. चांगले आणि वाईट यांच्यातील महाकाव्य लढाईसाठी स्टेज तयार केले गेले. प्रकाश आणि आवाजाच्या नेत्रदीपक प्रदर्शनात स्पेसशिप्स आणि लेझर शस्त्रे यांच्यात चकमक होऊन संपूर्ण विश्वात हिंदू आणि राक्षस यांच्यातील युद्ध झाले. प्रिन्स अर्जुनने हिंदू ताफ्याचे नेतृत्व केले, ज्याला विष्णू व्यूह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भगवान विष्णूच्या दिव्य रोबोट्सने मदत केली. हे यंत्रमानव, ज्याचा आकार खगोलीय प्राण्यांसारखा आहे, त्यांनी सुदर्शन गोल सारख्या तुलनीय शक्तींचा वापर केला आहे, जे राक्षसी हल्ल्यांना विचलित करणारी ऊर्जा ढाल आहे. युद्धाचा कळस होताच भगवान विष्णू स्वतः प्रकट झाले. महाबली क्रोधित होऊन त्याची सर्वात गडद शक्ती सोडली, परंतु विष्णू नारायण भीम चा सामना केला, ज्याने राक्षस राजाचे जहाज नष्ट केले. हिंदूंनी त्यांचा विजय साजरा केला, त्यांचा ग्रह वाचला आणि भगवान विष्णूवरील त्यांचा विश्वास पुन्हा दृढ झाला.